तर सेतू अभ्यासक्रमाचा आज 10वा दिवस आहे. तर त्यामध्ये आज आपल्याला काय घ्यायचं आहे, तुमच्याकडे त्या नोट्स मी पाठवल्या आहेतच आधी. तर त्यामध्ये आपला आज परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध म्हणजेच लहान मोठेपणा जो आहे तो घ्यायचा आहे. घटक तुमचा आहे वास्तव संख्याच. जो घटक आपण आधी घेतला आहे परिमेय संख्या हा घटक आपला आहे. घटक तुमचा जो आहे कालपासून आपण जो सुरू केला आहे तो म्हणजे परिमेय संख्या. आणि आजचा उपघटक जो आहे सब युनिट जो म्हणतो आपण ते आहे परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा किंवा क्रमसंबंध म्हणजेच लहान मोठेपणा. कोणती लहान आणि कोणती मोठी परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांक संख्या ज्या आहेत त्या कशा ठरवायच्यात हे आपल्याला पाहायचं आहे. तर संख्या तुमच्या या एक लहान एक मोठी असेल किंवा दोन्ही समानही असू शकतात हे नेहमी लक्षात असू द्या. मग तुम्हाला दिलेला अभ्यास जो आहे तो बरोबर खालील उदाहरणांचा अभ्यास करा म्हटलंय. लवकर जॉईन होत चला हर्षदा. 7:50 तो 7:57 झाले, 8 वाजत आलेत. तर 2/3/2 आणि 2/3 बरोबर आहे. यात लहान कोणतं आहे यांचं लहान मोठेपणा ठरवायचं आहे. म्हणजे तुम्हाला लेस दॅन, इक्वल आणि ग्रेटर दॅन यापैकी योग्य चिन्हाचा उपयोग करून ते लिहा. तर तुलना करताना लक्षात घ्या, तुलना करताना नेहमी छेद सारखा पाहिजे. डिनॉमिनेटर जो आहे तो सेम असला पाहिजे तर तुलना करणं सोपं जातं. मग वरच्या अंकात तुलना केली की लगेच आपल्याला कळतं. मग इथं 2 आहे इथं 3 आहे, सेम आहेत का तुमचे ते? हा 3/2 आहे आणि हा तुमचा 2/3 आहे. तर हे दोन्ही सेम आहेत का? दोघांचा डिनॉमिनेटर इथं 2 आहे इथं 3 आहे तुमचा, म्हणजे डिनॉमिनेटर सेम नाहीत. म्हणून काय केलं पाहिजे, डिनॉमिनेटर सेम केले पाहिजे. थोडक्यात 2 आणि 3 चा एलसीएम काढायचा. थोडक्यात या 3 ने याला मल्टिप्लाय करायचं, या 2 ने याला मल्टिप्लाय करायचं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मग मल्टिप्लाय करायचं. 3 × 3 2 × 3 म्हणजे तुमचं 3 × 3 is 9 आणि अपॉन 2 × 3 is 6. इथे तेच करायचंय 2 × 2 अपॉन 3 × 2 बरोबर. दोन्ही ठिकाणी आपला 6 करायचा आहे. म्हणजे याला 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की 6 येणार आहे, 3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की 6 येणार आहे. तुम्ही डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करताय म्हणून न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून 2 × 2 तुमचं 4 आणि 3 × 2 is 6. म्हणून तुमचं 9/6 आणि 4/6 हे तुमचे फ्रॅक्शन सारखे आपण करून घेतले झाले. मग आता यात मोठं कोणी लहान कोणी पहा. वरच्या संख्येची बद्दल कंपॅरिझन करायची. काय होईल? 9/6 जो आहे आणि 4/6 डिनॉमिनेटर सेम झाला आहे. म्हणजे वरच्या संख्येची कंपॅरिझन करता 9 तुमचा मोठा आहे, 4 तुमचा लहान आहे. म्हणजे 9/6 इज ग्रेटर दॅन 4/6. मी सांगितलंय जी संख्या लहान असते तिकडे बाणाचं टोक गेलं पाहिजे, जी संख्या मोठी असते तिकडे उघडं तोंड असलं पाहिजे. म्हणून 9/6 ग्रेटर दॅन 4/6. 9/6 हा तुमचा 4/6 पेक्षा मोठा आहे. म्हणजेच काय, तुमचा पहिला जो आहे का हा नंबर 9/6 म्हणजे कोणता आपला 3/2 नंबर आहे. इज ग्रेटर दॅन 2/3. 3/2 इज ग्रेटर दॅन 2/3. संपलं. याप्रमाणे ही कंपॅरिझन जे आहे ते करायचं होतं. संख्या रेषा जर तुम्ही संख्या दाखवल्या तरी हे तुम्हाला दाखवता येऊ शकतं. त्यांनी ते सांगितलं करून पहा म्हटलंय. पहा 9/6 व 4/6 या संख्या रेषेवर दाखवा. तर 9/6 बरोबर आहे. म्हणजे तुमचं 6 ला तो तुमचा जो आहे 6/6 म्हणजे 1 येणार तुमचं. आणि 12/6 म्हणजे तुमचं 2 येणार आहे. हा 9/6 सुद्धा 1 आणि 2 च्या मध्ये असणार आहे.
4/6 जो आहे तो तुमचा 0 आणि 1च्या मध्ये असणार आहे. लक्षात येते ना. आणि किती भाग करायचे सेम तुमचे त्या सेगमेंटचे? बरोबर आहे, शाबास. 6 सारखे भाग करायचे आहेत, कारण डिनॉमिनेटर तुमचा 6 आहे म्हणून 6 सारखे त्याचे भाग करा. आणि मग तुमचा 0च्या जवळचा 1/6, त्याच्या पुढचा 2/6, 3/6, 4/6, 5/6, 6/6 म्हणजे 1 असणार आहे. मग 7/6, 8/6 याप्रमाणे करून ते दाखवा. तुमचं राईट हँड साईडला दोन्ही नंबर येणार आहेत, कारण निगेटिव्ह नंबर नाही, दोन्ही ते नंबर पॉझिटिव्हच आहे. तर संख्या रेषेवरील डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते, हे आपण काल सांगितलं. डावीकडची संख्या ही लहान असते, उजवी संख्या ही मोठी असते. तसेच परिमेय संख्येचा अंश व छेद यांना एका शून्यत संख्येने गुणलं तर त्या संख्या तर संख्या तीच राहते किंवा तिची किंमत बदलत नाही. सारख्या संख्येला बा इथं आपण 3 आणि 2 3ने आपण दोघांना मल्टिप्लाय केलं, इथं दोघांनाही आपण 2ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे नंबर बदलत नाही, नंबर तोच राहतो. फक्त व्हॅल्यू आपण दिसताना फक्त ती वेगळी वाटते, पण नंबर जो आहे तो नंबर चेंज होत नाही. म्हणजे तुमचं दाखवल्याप्रमाणे त्यांनी A/B इक्वल टू KA म्हणजे के ने मल्टिप्लाय केलं इंटू अपॉन K इंटू B, म्हणजे के ने मल्टिप्लाय केलं. के इज नॉन झिरो नंबर, तर नॉन झिरो नंबर हे महत्वाचं आहे. तर तुमची व्हॅल्यू जी आहे ती बदलणार नाही. तर या खाली दिली तुम्हाला आहे, परत त्या परिमेय संख्येची तुलना करायची आहे, ती आपण पाहूया. दिलेलं नाही तुम्हाला सोडून. दुसरं -4/5 आणि 3/2, -4/5 आणि 3/2 या तुमच्या दोन व्हॅल्यू आहेत. याचप्रमाणे कंपॅरिझन करायचं आहे. आता हे लक्षात ठेवा, निगेटिव्ह नंबर हा नेहमी लहान असतो. निगेटिव्ह नंबर जो आहे तो पॉझिटिव्ह नंबर पेक्षा लहानच असणार आहे, 0 पेक्षाही तो लहान असतो. तिथं बाकीचं काहीच करायचं नाही मग. बरोबर आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, हा दोन्ही निगेटिव्ह असतील, दोन्ही पॉझिटिव्ह असतील, मग मात्र त्याचे डिनॉमिनेटर सेम करून घ्या. पण ज्यावेळेस एक नंबर तुमचा निगेटिव्ह असेल, एक नंबर पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेस तुमचा पॉझिटिव्ह नंबर हा मोठा असतो, निगेटिव्ह नंबर हा लहान असतो. म्हणून यांची कंपॅरिझन जी आहे -4/5 इज लेस दॅन 3/2. संपलं, बाकी काहीच करायचं नाही इथं. तिसरं एक्झाम्पल जे आहे ते पहा. -7/4 आणि -3/5. आता हे दोन्ही निगेटिव्ह नंबर आहेत, बरोबर आहे. मग कोणता आधी कोणता नंतर हे आपल्याला सांगता येणार नाही, म्हणून त्याचं परत मागासारखा करून घ्यायचा आहे. -7/4 म्हणजे तुमचा -7 इंटू 5 करायचा, 4 इंटू 5, कारण दुसऱ्याचा जो डिनोमिनेटर आहे तो मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे तुमचं हे -35/20 मिळेल. दुसरा नंबर तुमचा -3/5 आहे, तर -3 इंटू 4 ने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे, 5 इंटू 4. तर याचा डिनोमिनेटर 4 आहे म्हणून दुसऱ्याच्या डिनोमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केलं. याचा डिनोमिनेटर 5 आहे म्हणून पहिल्याच्या डिनोमिनेटरला 5 ने, म्हणजे 4 इंटू 5 यांचा प्रॉडक्ट आपण केला तर तो 20 येतोय पहा. म्हणून -3 इंटू 4 इज -12 आणि 5 इंटू 4 इज तुमचा 20. आणि -35 आणि -12 आता यांची कंपॅरिझन करायची. कोण मोठं आहे कोण लहान आहे? -35 आणि -12 यात मोठं कोण आणि लहान कोण? -12 ही तुमची मोठा नंबर आहे, -35 हा तुमचा लहान नंबर आहे. कारण 0च्या अगोदर म्हणजे जवळ येणारा कोणता आहे? -12 आहे. -12 नंतर तुमचा -13, -14, -15 असं करत तुम्ही जाणार, मग तुम्हाला -35 मिळणार. म्हणजे तो नंबर तुम्हाला लेफ्ट साईडला मिळणार आहे, हा नंबर तुम्हाला राईट साईडला मिळणार आहे. म्हणजे पर्याय तुमचं काय होणार आहे? -12. हा पहिला नंबर जो आहे मग तो लहान असेल का मोठा असेल? -35/20 इज लेस दॅन -12/20. म्हणजेच तुमचा नंबर -7/4 इज लेस दॅन -3/5. -7/4 इज लेस दॅन -3/5. याप्रमाणे ही कंपॅरिझन जी आहे ती करायची आहे. नंतर 5/3 आणि 3/2 जे दिलेलं आहे ते सेम आहे. आपण जे मागाशी एक्झाम्पल पाहिलं त्याप्रमाणे तुम्ही करा आणि कंपॅरिझन करून तुलना जी आहे त्यांची करा.
तर या नियमांचा अभ्यास करा असं म्हटलं पहा. ऋण संख्या नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते. बरोबर आहे. ज्या आपण इथे सांगितलं पहा, ऋण संख्या ही नेहमी धनसंख्यापेक्षा लहान असते. दोन ऋण संख्यांची तुलना करण्यासाठी ऋण चिन्ह विचारात न घेता संख्यांची तुलना करा असं म्हटलं त्यांनी. जसं -a -b यांची तुलना करता a आणि b ची तुलना करायची. जर a हा b पेक्षा मोठा असेल तर ऋण ज्यावेळेस केलं तुम्ही तर -a इज -b. बरोबर आहे. इथं ज्यावेळेस तुम्ही करता या संख्येची तुलना केली तर 35 ही संख्या तुमची 12 पेक्षा मोठी आहे. पण ज्यावेळेस त्याला निगेटिव्ह साईन त्यावेळेस ही साईन मधलं चेंज होतंय. बरोबर आहे. म्हणजे तुमचं निगेटिव्ह साईन लावल्यावरती साईन जी आहे ती चेंज. या नियमांचा उपयोग करायला सांगितलं त्यांनी, तुलना करायला सांगितली आहे. ते यासाठी उदाहरण क्रमांक 5चं निरीक्षण करा म्हणून सांगितलंय. किंवा आपण 3चं जे पाहिलं हे 3 सोडवलंय ते त्याप्रमाणेच आहे. 5चं जे आहे सेम याच प्रमाणे आहे. तुम्ही ते करू शकता, काही अडचण येणार नाही. पुढचं सांगितलं, जर दोन्ही संख्या धन असेल a/b आणि c/d तर मग त्यावेळेस तुलना करताना काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा त्यांनी सांगितलंय. इथं आपण छेद सारखा केला पण तिरकस गुणाकार केला तरी चालतं. जर a/b आणि c/d या दोन्ही संख्या धन असतील, हे धनसाठी लागू होतं हे लक्षात घ्या मात्र. तर पहिलं तुमचं आहे a/d त्रिकस गुणाकार. हा जर तुमचा b/c पेक्षा लहान असेल, b आणि c चा गुणाकार तुम्ही केला, a आणि d चा गुणाकार तुम्ही केला, तर हा पहिला गुणाकार जर दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान असेल तर a/b इज लेस दॅन c/d. या तुमच्या धनसंख्या आहेत हे लक्षात घ्या. धनसंख्या असतील तर. दुसरा तुमचा पुन्हा हा त्रिकस गुणाकार a/d इज ग्रेटर दॅन b/c असेल. पहिला गुणाकार a आणि d चा गुणाकार हा b आणि c च्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर a/b इज ग्रेटर दॅन c/d. आणि तिसरा आहे तुमचं दोन्ही गुणाकार सारखे आले a/d इक्वल टू b/c तर तुमचं a/b इक्वल टू c/d. तर हे दोन्ही रॅशनल नंबर जे आहेत, परिमेय संख्या ज्या आहेत त्या समान असतात हे लक्षात घ्या. हे नियम आहेत. या नियमांच्या आधारे स्वतः तुम्ही करू शकता तिरकस गुणाकार करून. तर मागाचं गणित आपण जर पाहिलं पहा कोणतं, पहिलं जे सोडवलेलं गणित आहे ते 3/2 आणि 2/3 किती आहे. मग यांचं तिरकस गुणाकार जर आपण केला काय होईल, 3 × 3 इज 9, 2 × 2 कोणता मिळाला 4. बरोबर आहे. या 3 म्हणजे a/b c/d याप्रमाणे हे नंबर तुमचे आहेत. म्हणून तिरकस गुणाकार पहिला गुणाकार आपला केला आपण 3 × 3 केला तो 9 येतो, 2 × 2 केला तो 4 येतोय आणि मग 9 इज ग्रेटर दॅन 4 आहे. म्हणजे हे तुम्हाला मिळालं पहा. पहिला गुणाकार जो आहे तो दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा आहे. म्हणजे पहिला नंबर हा तुमचा दुसऱ्या नंबरपेक्षा मोठा आहे. म्हणजे 3/2 इज ग्रेटर दॅन 2/3. लक्षामध्ये पहिलंच एक्झाम्पल पहा. इथं आपण पहिल्या एक्झाम्पलचं काय केलं, डिनॉमिनेटर छेद सारखा करून घेतला होता आणि मग कंपॅरिझन केली. पण तिरकस गुणाकार जर तुम्ही केला तर पटकन सुटतं पहा गणिते अजूनही. तर असंच करून तुम्हाला पुढची जी गणितं आहेत ती सोडवायची आहेत. खालील परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. लहान मोठेपणा आपला ठरवायचा आहे. पहिली संख्या तुमची आहे -3 -5. -3 आणि -5 बोला आहे त्याप्रमाणे कंपॅरिझन करा. कोणतं सांगितलं तुमचं, -3 मोठा आहे का लहान आहे -5 पेक्षा? बरोबर आहे. -3 इज ग्रेटर दॅन -5. कारण हा नंबर उजवीकडे येतो, हा नंबर तुमचा डावीकडे येतो. म्हणून जो नंबर उजवीकडे असेल तो मोठा आणि जो नंबर डावीकडे असेल आपल्या तो लहान असतो. दुसरं एक्झाम्पल 2/7 आणि 0. बोला 2/7 इज ग्रेटर दॅन
0. तर तो पॉझिटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. धनसंख्या जी आहे त्या शून्यापेक्षा मोठ्याच असतात. 3 तुमचं -5/7 आणि -3/4. -3/4 मोठी आहे, -5/7 लहान आहे. नीट करून पहा, कंपॅरिझन केल्यावर कळेल. तिरकस गुणाकार जर आपण केला काय होणार आहे? -20 येईल. बरोबर. पहिला गुणाकार तुमचा -5 × 4 -20 आणि तुमचा 7 × -3 -3 × 7 इज -21. म्हणजे -20 इज ग्रेटर दॅन -21. -20 इज ग्रेटर दॅन -21. आणि म्हणून तुमचा पहिला गुणाकार मोठा आला. म्हणजे पहिला तुमचा मोठा असताना -5/7 इज ग्रेटर दॅन -3/4. डिनोमिनेटर सेम केलं तर बरोबर येतं का ते पाहूया आपण. तर -5/4 आहे म्हणून -4 ला आपण 5/7 इक्वल टू -5 × 4/7 × 4 हे -20/28. नंतर तुमचा -3/4 ची कंपेअर केला आपण तर -3 × 7 तुमचं 4 × 7 तर -21/28. आणि मग वरच्या नंबरची कंपॅरिझन करायची. जे सांगितलं -20 हा तुमचा -21 पेक्षा मोठाच आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचा जो नंबर आहे -20 तो हा जो नंबर आहे -20/28 इज ग्रेटर दॅन -21/28. म्हणजे तुमचा हा नंबर जो आहे तो ग्रेटर असतो. -5/7 इज ग्रेटर दॅन -3/4. तुम्ही फक्त वरच्या संख्या पाहिल्या -5 -3 खाली 7 आणि 4 आहेत. डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत म्हणून ती याप्रमाणे दोन्ही प्रकारे तुम्हाला सोडून दाखवलं मी. डिनॉमिनेटर सेम करून सोडवा किंवा तुम्ही तिरकस गुणाकार करून सोडवलं तरी आन्सर तुमचं बरोबरच येणार आहे, चुकणार नाही. चौथं पण तसंच करायचं बघा बरं. लास्ट एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल इज -12/5 and -3/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -12 × 5 इज -60 and -3 × 5 is -15. 12×5 = 60. पण एकाला निगेटिव्ह साईन एकाला पॉझिटिव्ह साईन तुझा प्रॉडक्ट जो आहे तो निगेटिव्ह येईल. इथं तुमचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह येत आहे. मग तुमचं -60 इज लेस दॅन -15. बरोबर आहे. हा -60 जो आहे तो 15 पेक्षा लहान असणार आहे. -15 पेक्षा लहान असणार आहे आणि म्हणून तुमचा पहिला प्रॉडक्ट हा लहान आला. म्हणजे पहिला नंबर तुमचा लहान. -12/5 इज लेस दॅन -3/5. तसं सॉरी 15 होतं इथं आपलं चुकलं आपलं. -12/15 आहे. 15 इथं 15चा प्रोडक्ट करायचा आहे म्हणून 45 येईल. 15 तेच होतंय, काही अडचण नाही. म्हणजे -60 इज लेस दॅन -45. बरोबर. इथं 15 दिलेले आहे ते मी 5 घेतले होते पहा चुकून. म्हणून तुमचं -12 × 5 इक्वल टू -60 आणि -3 × 15 इज -45. सो -60 इज लेस दॅन -45 म्हणून तुमचं -12/5 म्हणजे तुमचं 15 इज लेस दॅन -3/5. याचप्रमाणे ते असणार आहे, काही अडचण नाही. तर इथं तुमचा 10वा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. काही शंका याच्याबद्दल? कुणाची काही शंका आहे का? परिमेय संख्या हाच घटक आपला अजूनही चालणार आहे. उपघटक पुढचा येणार आहे 11व्या दिवशी. परिमेय संख्यांचे दशांश रूप. हे दशांश रूपात त्याचं रूपांतर कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे पुढं. नंतर
अपरिमेय संख्या ज्या आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे आणि अपरिमेय संख्या रेषेवर कशा दाखवायचा हे पाहायचं. तसा हा 9वीचाच भाग आहे. तुम्ही 9वीला आहात आणि हे 9वीलाच आहे. 8वीला होतं की नाही एवढं मला सांगता येणार नाही, पण 9वीला मात्र हे आहे तुमचं. हे सगळं तुम्हाला 9वीला असणार आहे. कंपॅरिझन ऑफ इरॅशनल नंबर, परिमेय संख्येची तुलना, हे तुमचं 9वीला आहे. संख्या रेषेवर अपरिमेय संख्या दाखवणे, रिप्रेझेंट द इरॅशनल नंबर ऑन दी नंबर लाईन, हे सुद्धा तुम्हाला येणार आहे किंवा आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये आहे. रिअल नंबर जे चॅप्टर आहे, वास्तव संख्येचे प्रकरण आहे, त्यामध्ये हे सगळं आहे. पहा दुसऱ्या प्रकरणामध्ये पार्ट 1च्या. बोला अजून काही शंका कोणाची? सर पूर्ण पीडीएफ पाठवा ना. का बरं? आपण काय सांगितलंय? म्हणजे तुमचं काय